नमस्कार मित्रांनो. आज आपण अतिशय सामान्य पण दुर्लक्षित आजाराबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे संधिवात. अनेक लोक म्हणतात की गुडघे दुखतात, चालताना कटकट आवाज येतो, बसल्यावर उठताना त्रास होतो, पण याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. प्रत्यक्षात ही सांधेवाताची सुरुवात असू शकते. सांधेवात म्हणजे सांध्याची झीज. आपला गुडघा, कंबर, मान, खांदा या सगळ्या सांध्यांमध्ये दोन हाडामध्ये एक मऊ आवरण असते. याला आपण कार्टिलेज असं म्हणतो. हे कार्टिलेज झिजायला लागले की हाडे एकमेकावर घासली जातात. त्यामुळे वेदना, कडकपणा आणि सूज येते. विशेषतः सकाळी उठल्यावर किंवा जास्त वेळ बसल्यानंतर पहिल्या काही पावलांमध्ये जास्त त्रास जाणवतो. वय वाढल्याने सांधिवात होतो असे अनेक लोकांना वाटते, पण आजकाल तरुणांमध्येही हा आजार मोठ्या प्रमाणात दिसतो. याची कारणे म्हणजे वजन वाढणे, सतत खुर्चीवर बसून काम करणे, व्यायामाचा अभाव, चुकीची बैठक आणि जिने चढताना किंवा उतरताना निष्काळजीपणा आणि कधीकधी जुन्या दुखापती. सांधिवातची सुरुवात हळूहळू होते आणि कधीतरी गुडघा दुखतो. नंतर दुखणे वारंवार होऊ लागते. चालताना कटकट आवाज येणे, जिने उतरताना भीती वाटणे, पाय वाकवताना त्रास होणे ही महत्त्वाची लक्षणे आहेत. जर वेळेवर लक्ष दिले नाही तर पुढे चालणे सुद्धा कठीण होऊ शकते. सांधिवात पूर्णपणे बरा होत नाही, पण योग्य काळजी घेतली तर तो नियंत्रणात नक्की ठेवता येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वजन नियंत्रणात ठेवणे. प्रत्येक अतिरिक्त किलो वजन गुडघ्यावर 4 पट ताण टाकते. रोज थोड्या वेळ चालणे, सायकल चालवणे, पाण्यातील व्यायाम हे सांध्यासाठी खूप फायदेशीर असतात. आहारात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, प्रथिने यांचा समावेश करा. दूध, दही, डाळी, हिरव्या भाज्या आणि सूर्यप्रकाश यांचा योग्य वापर करा. वेदना जास्त असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. स्वतःहून पेनकिलर औषध घेणे टाळावे. लक्षात ठेवा, गुडघे दुखणे हे नॉर्मल नाही. वेळेवर तपासणी, योग्य व्यायाम, जीवनशैलीत बदल केल्यास सांधिवात अजूनही वेदनामुक्त आणि सक्रिय आयुष्य आपण जगू शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.